गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर। गुरुप्रणालीचा विचार करता आपणास लक्षात येते की श्री स्वामी समर्थ महाराजांचे म्हणजेच दत्त महाराजांचे कार्य दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाद्वारे आजही सुरू आहे। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वर, भगवान शिव, भगवान बष्ठदेव आणि भगवान विष्णू हे पार्वती मातोश्रींसहित स्थापित आहेत, म्हणजेच भगवान श्री दत्तात्रेयांचे स्थान, कुशावर तीर्थ, ब्रह्मगिरी पर्वत, गंगामातेचे उगमस्थान, गौतम ऋषींची शेती संशोधन भूमी, निवृत्तीनाथांची समाधी, पिधले महाराजांची तपोभूमी अशा या पावनभूमीचे सौंदर्य वाढविणारे श्री स्वामी समर्थ गुरुकुलपीठ त्र्यंबकेश्वर गावाच्या पूर्वेला ब्रह्मगिरीच्या उतारावरती सुमारे 21 एकर जागेत प्राचीन वटवृक्षाच्या सानिध्यात साकार झाल्याने रोज हजारो भाविक येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी येत आहेत। श्री स्वामी समर्थ महाराजांचे मुख्य स्थान हे मूळ दरबारात मध्यभागी आहे। या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराज मयूरासनावर बसलेले आहेत। साक्षात आपल्या समोर श्री स्वामी समर्थ महाराज बसलेले आहेत असा भास होईल इतकी सुंदर मूर्ती आहे। आपण थोडा वेळ मूर्तीसमोर बसून ध्यान केले तर जीवनातील अत्यंत उच्च अनुभव आपल्यास प्रत्ययास येईल। श्री स्वामी समर्थ गुरुकुलपीठात वटवृक्ष मंदिर, श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर, श्री औदुंबर सद्गुरू पपू पिठले महाराजांचे स्मृतिस्थान, तेजोनिधी सद्गुरू पपू मोरेदादांचे स्मृतिस्थान, यज्ञभूमी, प्रसादालय आहेत। गुरुकुलपीठाची वैशिष्ट्य श्री स्वामी समर्थ महाराजांचे मुख्य स्थान। श्री गुरुपीठातील मुख्य स्थान हे मूळ दरबारातील मध्यभागी आहे। या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराज बसलेले आहेत। साक्षात आपल्या समोर श्री स्वामी समर्थ महाराज बसलेले आहेत असा भास होईल इतकी सुंदर मूर्ती आहे। आपण थोडा वेळ मूर्ती समोर बसून ध्यान केले तर जीवनातली अत्यंत उच्च अनुभूती आपल्याला प्रत्ययास येईल। परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांचा दरबार। हजारो सेवेकारी एकाच वेळी सामुदायिक सेवेत सहभागी होऊ शकतील असा भव्य सभा मंडपासह दरबार असून या दरबारात प्रवेश करताच एक आगळी वेगळी अनुभूती भाविकांना मिळते। हा दरबार म्हणजे वास्तुशास्त्राचा आगळ वेगळ प्रतीक आहे। येथे स्थापित केलेल्या यंत्रांद्वारे आध्यात्मिक ऊर्जेची निर्मिती होत असल्याने चैतन्यपूर्ण आध्यात्मिक वातावरण तयार झाले आहे। तेजोनिधी सद्गुरू पपू मोरेदादांचे स्मृतिस्थान। दरबाराच्या ईशान्य कोपऱ्यात हे पवित्र स्थान आहे। सद्गुरू पपू पिठले महाराजांनी केलेल्या तेजाच्या उपासनेतून ते तेज सद्गुरू पपू मोरेदादांना मिळाले म्हणून त्यांना तेजोनिधी असे म्हणतात। सद्गुरू पपू मोरेदादांनी जनामानासाला श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घडविले। बोला श्री स्वामी समर्थ।